खोपोली शहरात आज सकाळी घडलेल्या थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेलाय. शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची भर रस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर खोपोलीत तीव्र संतापाची लाट उसळली असून नागरिक, राजकीय कार्यकर्ते व विविध संघटनांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. आज सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास मंगेश काळोखे हे आपल्या मुलीला शाळेत सोडून घरी परतत असताना ही घटना घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एका अज्ञात वाहनातून 4 ते 5 हल्लेखोर उतरले. त्यांनी मंगेश काळोखे यांच्या वाहनाला आडवे टाकून धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की मंगेश काळोखे यांचा जागीच मृत्यू झाला. वर्दळीच्या रस्त्यावर झालेल्या या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. सध्या सर्व आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. खोपोली शहरात तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. दरम्यान या हत्येच्या निषेधार्थ खोपोलीतील राजकीय व सामाजिक वातावरण तापले. नगराध्यक्ष कुलदीप शेंडे आणि शिवसेना शहरप्रमुख संदीप पाटील यांनी संयुक्तपणे तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. आज आपले सहकारी मंगेश काळोखे यांची भर रस्त्यात निर्घृण हत्या झाली आहे. ही घटना अत्यंत निंदनीय असून जोपर्यंत या हत्येतील सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत खोपोली शहर मंगेश काळोखे यांच्या बाजूने ठामपणे उभे राहील असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर आरोपींना अटक होईपर्यंत खोपोली बंद ठेवण्याचा इशाराही यावेळी दिलाय. पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे सांगत प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही स्थानिक नेतृत्वाकडून देण्यात आलाय. या हत्येमागे जुने राजकीय वैमनस्य असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. प्राथमिक माहितीनुसार गेल्या 10 वर्षापासून खोपोली परिसरात 2 गटांमध्ये तीव्र वाद सुरू आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 2 गटातील संघर्षातूनच ही हत्या झाली असावी असा कयास लावला जातोय. विशेष म्हणजे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर गेल्या काही दिवसात मंगेश काळोखे यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती कुटुंबियांनी पोलिसांना दिली होती असा दावाही यावेळी करण्यात आलाय. भर रस्त्यात झालेल्या या हत्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले. आरोपींना लवकरात लवकर अटक होऊन मंगेश काळोखे कुटुंबाला न्याय मिळावा अशी जोरदार मागणी खोपोलीसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातून होते. शिवसत्ता टाइम्ससाठी देवा पवार, रसायनी. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.